So last lecture is angular momentum in case of rotation about a fixed axis. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण अँग्युलर मोमेंटम स्टडी केला है ना रोटेशन संदर्भात आणि ज्यामध्ये ॲक्सिस फिक्स होता तशा वेळेस एक एक्सप्रेशन पाहिलं होतं आपण टोटल अँग्युलर मोमेंटम. तर ते होतं की टोटल अँग्युलर मोमेंटम इज द समेशन ऑफ or product of perpendicular distance किंवा आपण त्याला पोझिशन वेक्टर म्हणू इंटू मोमेंटम लिनियर मोमेंटम. ओके, सो ॲक्च्युअल आपण फॉर्म्युला पाहिला होता L इज इक्वल टू RP है ना, परंतु जी फिगर आपण स्टडी केली होती तर या संदर्भात हे आपण इक्वेशन ऑब्टेन केलं होतं. त्यानंतर आता एक टिपिकल पार्टिकल घेऊ आपण. तर टिपिकल म्हणजे एक सिंगल पार्टिकलसाठी, जसं की इथे एक पार्टिकल घेतला आपण, कोणता आहे P. तर या टिपिकल पार्टिकलसाठी फॉर टिपिकल पार्टिकल आपल्याला जे मोमेंटम आहे अँग्युलर मोमेंटम त्यासाठी स्मॉल एल आपण यूज करू आणि त्यासाठी रेडियस इंटू काय घेणार आपण या ठिकाणी लिनियर मोमेंटम. ओके, तर हा फॉर्म्युला आपण इथं ऑब्टेन करणार. आता या केसमध्ये लक्षात घ्या की जे पोझिशन वेक्टर R आहे तर त्याची किंमत जी आहे फिगरमध्ये तर ती काय आहे बरं, OP. आणि ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशननुसार ही कोणाची बेरीज आहे, OC प्लस CPची बेरीज आहे. आणि जी दुसरी राशी आहे आपली P त्याची व्हॅल्यू काय आहे, MV. या दोन्ही किमती जर आपण टाकल्या तर Lची व्हॅल्यू काय होऊन जाईल बरं, R इंटू P आहे ना, Rमध्ये OC प्लस CP आहे आणि त्याला MVनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. सो OC इंटू MV का होईल, OC इंटू MV एका पार्ट आहे ना ब्रॅकेटमध्ये आणि प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये CP इंटू MV, बरोबर. अशा पद्धतीने आता एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये आपण हे पण पाहिलं होतं की जी मॅग्निट्यूड आहे लिनियर व्हेलोसिटी कोणती आहे V, तर यामध्ये R परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे का. सो R परपेंडिक्युलर इंटू ओमेगा. सो Vची व्हॅल्यू काय होती आपल्याकडं, ओमेगा इंटू R परपेंडिक्युलर घेतलं होतं आपण त्यावेळेस है ना. आणि यामध्ये R परपेंडिक्युलर जे इथं सांगितलेलं आहे आपण, तर R परपेंडिक्युलर काय आहे, सॉरी CP आहे, अर्थातच ती लेंथ ऑफ CP आहे किंवा त्याला आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणू है ना. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे पार्टिकलचं Z ॲक्सिसपासून, कारण ॲक्सिस ऑफ रोटेशन हे कशातून पास झालं आहे, Z ॲक्सिसमधून पास झालेलं आहे. त्यानंतर V जी आहे तर ही एक टँजेंटियल आहे ॲट पॉईंट P पॉईंटला आपण टँजेंटसारखं काढलेलं आहे त्याला, बरोबर आहे का. तर पार्टिकलला डिस्क्राईब करण्यासाठी आता इथे जर आपण राईट हँड रूल जर वापरला, कोणता रूल वापरला, राईट हँड रूल. सो राईट हँड रूलनुसार हे जे CP इंटू V आहे, CP इंटू V. ओके, सो CP इंटू V जे आहे तर राईट हँड रूलनुसार हा आपला जो फिक्स ॲक्सिस आहे Z ॲक्सिस तर याला काय येतो, पॅरलल येतो. काय येतो, पॅरलल अकॉर्डिंग टू राईट हँड रूलनुसार. आणि जो युनिट वेक्टर Z ॲक्सिसला अलाउन करतो तर तो माहिती आहे आपल्याला, युनिट वेक्टर कोणता असतो, K, बरोबर. आणि सो इथे जी आपली व्हॅल्यू आपण ब्रॅकेटमध्ये पाहिलेली एक व्हॅल्यू कोणती येते, CP इंटू MV. तर यामध्ये काय करू आपण की जे CP आहे तर या CPचे डिस्टन्स तुम्ही सांगितलं काय आहे, R परपेंडिक्युलर. सो त्याऐवजी मी R परपेंडिक्युलर घेतो, वाटलेस परपेंडिक्युलर मार्क्स थोडंसं बॉटमला, ठीक आहे. R परपेंडिक्युलर घेतला CPच्या ऐवजी. त्यानंतर
एम व्ही घेतो मी आणि एम व्हीच्या नंतर अलॉंग द झेड ॲक्सिस आहे पॅरलल असणार. सो आपण हे इंडिकेटर काय घेतलं या ठिकाणी के, बरोबर, सी पी इंटू एम व्हीची व्हॅल्यू. आता यामध्ये जसं की ही व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर काय होईल बरं, R1ला R1 एम व्हीच्या ऐवजी काय घेणार आपण ओमेगा आर परपेंडिक्युलर इंटू के अँड सो ओव्हरऑल फॉर्म्युला होईल एम आर परपेंडिक्युलरचा काय झाला इथं स्क्वेअर झाला ना इंटू ओमेगा आणि युनिट वेक्टर के. सो आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमधली ही व्हॅल्यू आपण इथं फाइंड केली. त्यानंतर आता ज्या पद्धतीनं आपण सी पी इंटू व्हीची पाहिलं होतं की ते ॲक्सिसला कसं आहे पॅरलल आहे, तर सेम पद्धतीनं आपल्याला आता ओ सी ओ सी इंटू व्ही घ्यायचं आहे. तर ओ सी इंटू व्ही हे जर घेतलं आपण तर हा कंपोनंट जो आहे हा ॲक्च्युअल ॲक्सिस फिक्स ॲक्सिसला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. सो ओ सी इंटू व्ही है ना, हा जर प्रोडक्ट घेतला आपण तर हा ॲक्सिसला कसा आहे परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर असल्यामुळं तर त्याचा जो झेड ॲक्सिसवर पार्ट आहे है ना, त्या संदर्भात आपण जर फिक्स ॲक्सिस संदर्भात जर त्याचं मोमेंटम जर काढला है ना, झेड ॲक्सिस संदर्भात मोमेंटमला आपण काय व्हॅल्यू देऊ एल झेड. तर या एल झेडची किंमत जी आहे ती असेल आपल्याला झेड ॲक्सिस संदर्भात त्याचं मोमेंटम काढायचं आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे सी पी ओके, आणि इंटू मोमेंटम काय आहे एम व्ही, आणि सी पी इंटू एम व्हीची आत्ताच व्हॅल्यू काढली आपण. काय काढली ती व्हॅल्यू एम आर स्क्वेअर ओमेगा आणि इंटू के. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर हे जे इक्वेशन नंबर 1 होतं त्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. जरी ही व्हॅल्यू एल झेडची असेल पण फायनली ती व्हॅल्यू कोणाची आहे सी पी इंटू एम व्हीची आहे. या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू आपण पुटअप करूया. सो इक्वेशन 1 बिकम्स काय होईल एल इज इक्वल टू आता ओ सी एम व्ही नंतर लिहू आपण सी पी इंटू एम व्ही. याचं फायनल आन्सर काय आला आपल्याकडे एल झेड आला, बरोबर है ना, कारण जसं आपण पाहिलं की फायनली तो झेड ॲक्सिसवरचा त्याचा अँग्युलर मोमेंटमचा कंपोनंट आहे. सो एल झेड प्लस रिमेनिंग काय शिल्लक राहिलं आपल्याकडे ओ सी इंटू एम व्ही. ओके, हे अजूनही आपल्याकडे शिल्लक आहे. आता आपला जो फिक्स ॲक्सिस आहे तर त्या फिक्स ॲक्सिसला आता जो आपण अँग्युलर मोमेंटमचा एल झेड कंपोनंट घेतला होता हा आपल्या ॲक्सिसला कसा आहे पॅरलल आहे. ओके, कारण त्यावरचंच आपण त्याचं कंपोनंट घेतलं. मात्र जी लेफ्ट साईडला आपल्याकडे मोमेंटम आहे तो आहे का तो ॲक्सिसला पॅरलल नाही आहे. सो नॉट पॅरलल, तो मात्र पॅरलल नाही आहे. आणि सो हे ते एक लक्षात ठेवायचं. आता हे झालं आपण कोणाबद्दल काढलं बरं एक टिपिकल पार्टिकलबद्दल काढलं. आत्तापर्यंत आपण कशाबद्दल बोललो एका टिपिकल पार्टिकलबद्दल बोललो. आता आपल्याला होल डिजिट बॉडीचा काय करायचं आहे टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचा आहे. सो होल बॉडीचा टोटल अँग्युलर मोमेंटम असेल हे काढताना आपण काय करणार कॅपिटल एल काढायचा असेल तर जे आयथ पार्टिकल असतील है ना
जसं आपण एक पार्टिकल घेतला होता टिपिकल पार्टिकल, तसे आय क्रमांकाचे जे सर्व पार्टिकल असतील त्या सर्वांचा अँग्युलर मोमेंटमचं काय करावं लागेल आपल्याला, समेशन करावं लागेल. आणि त्याचा फॉर्म्युला हा आलेला आहे. मग तोच फॉर्म्युला आपल्याला इथं कसं लिहिता येईल, एल झेड आहे तर त्याच्याऐवजी समेशन ऑफ एल आयथ पार्टिकल अलॉंग झेड बरोबर, प्लस समेशन ऑफ ओ सी ऑफ द ith पार्टिकल अँड प्लस MI VI, म्हणजे सर्व आपण ith पार्टिकलच्या या सगळ्या राशींची काय करणार इथं बेरीज करणार. आता एक लक्षात घ्या, हा जो कॅपिटल एल गेलो आपण टोटल अँग्युलर मोमेंटम, त्याचे दोन कंपोनंट्स आपण विचारात घेणार आहेत. एक आहे एल परपेंडिक्युलर आणि दुसरा आहे एल झेड. ओके, सो एल परपेंडिक्युलर हा जो आहे हा झेड ॲक्सिसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि एल झेड जो आहे हा अलॉंग द ॲक्सिस आहे, है ना. पहा, अलॉंग झेड ॲक्सिस असणारा एल झेड आणि परपेंडिक्युलर टू झेड ॲक्सिस असणारा काय आहे एल प्लस एल परपेंडिक्युलर. असे दोन कंपोनंट आपण टोटल अँग्युलर मोमेंटमचे इथं विचारात घेणार आहोत. आता पैकी हा जो पहिला वाला आहे एल परपेंडिक्युलर, तर याची जेव्हा आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असेल तर तेव्हा आपल्याला फक्त काय करायचं आहे, या इक्वेशनचा राईट हँड पोर्शन घ्यायचा फक्त. येते लक्षात. सो राईट हँड पोर्शन काय आहे, OCI प्लस MI VI. आणि दुसरा पोर्शन कोणता होता आपला, LZ. हा जर घ्यायचा असेल तर आपल्याला कोणता पोर्शन घ्यावा लागेल इक्वेशनचा, फर्स्ट हाफवाला, म्हणजे कोणता, समेशन ऑफ LIZ हा पोर्शन घ्यावा लागेल. आणि इथे जर आपण पाहिलं तर एलचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, MR² ओमेगा वेक्टर के आहे बरोबर ना. सो इथं आपण लिहिणार समेशन ऑफ, आता इथं काय करू माहिती आहे का आपण, MR² आहे का हा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला वेगळं लिहू, कारण हा तर कॉन्स्टंट असणार. ओमेगा बदलणार आहे का, ओमेगा बदलणार नाही. बदलणार काय फक्त याच्यामध्ये M आणि R². सो आपण काय घेलो, MI/RI² वेगळा घेतला समजा समेशनमध्ये, ज्याची व्हॅल्यू किती असेल 1 ते N पर्यंत असेल. आणि उरला कोणी तर ओमेगा आणि युनिट वेक्टर के. सो ओमेगा आणि युनिट वेक्टर के वेगळे घेतो मी. मग याच्यात काय झालं बरं, की हे जी ब्रॅकेटमधली राशी आहे तो काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. क्लिअर. सो त्याच्याऐवजी आपण काय वापरणार, कॅपिटल आय. सो आय इंटू ओमेगा आणि त्याच्यासोबत काय घेतलं आपण, के घेतला. आणि इथे लक्षात ठेवायचं की आय जो आहे बाय द डेफिनेशन तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे बॉडीचा अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो या कंपोनंटची जेव्हा आपण फोड केली होती तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात आली होती की जो टोटल मोमेंटम आहे तर हा झेड ॲक्सिसचा मोमेंट अलॉंग द झेड ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर टोटल अँग्युलर मोमेंटम या दोघांचं काय आहे, समेशन आहे. तेव्हाच आपण त्याचे काय घेतले, दोन कंपोनंट घेतलेले आहेत. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिजिड बॉडी संदर्भात आपण या चॅप्टरमध्ये एक कन्सिडरेशन केलं आहे माहिती आहे का, की रिजिड बॉडी आपण कशा कन्सिडर केल्या आहे, सिमेट्रिक कन्सिडर केलं आहे. आणि फॉर सिमेट्रिक बॉडीज, ओके, सो फॉर सिमेट्रिक बॉडीज म्हणजे स्पेशल केस म्हणून आपण, एक नाही, फॉर सिमेट्रिक बॉडीज एल परपेंडिक्युलर जी आहे त्याची व्हॅल्यू काय होऊन जाते 0. आणि म्हणून सिमेट्रिक बॉडीचा जर टोटल अँग्युलर मोमेंटम काढायचा असेल तर तो फक्त आपल्याला काय घ्यावं लागेल, अलॉंग द झेड ॲक्सिस घ्यावं लागेल, ज्याची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली आय ओमेगा. युनिट वेक्टर फक्त झेड ॲक्सिस असल्यामुळं युनिट वेक्टर के इथं आलेला आहे. ओके, आता प्रश्न असे राहील की फॉर अनसिमेट्रिक बॉडीज है ना, सिमेट्रिक बॉडीसाठी तसं पाहिलं आपण, पण बॉडी जर अनसिमेट्रिक जर असतील तर, किंवा नॉट सिमेट्रिक आहे ना, एकच अर्थ आहे,
मग अनसिमेट्रिक बॉडीजसाठी काय होतं माहिती आहे का, की एल जो आहे हा नॉट इक्वल टू एल झेड असं आपल्याला लिहावं लागेल, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय झाला की टोटल अँग्युलर मोमेंटम हा ॲक्सिस ऑफ रोटेशनवर लाई करत नाही है ना. टोटल अँग्युलर ऑफ रोटेशन हा ॲक्सिस ऑफ रोटेशन नाही आहे. दॅट्स वाय आपण इक्वेशन इथं मांडलेलं आहे. त्यानंतर एक गोष्ट इथं पण लक्षात ठेवायचं आहे की आता आपल्याला डिफरन्शिएट करताना एक गोष्ट माहीत आहे की आपल्याला तर डिफरन्शिएट करायचं वरचं इक्वेशन, कोणतं इक्वेशन, समजा इक्वेशन नंबर 2 आहे, याला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. पण हे डिफरन्शिएट करताना असताना हा जो के आहे तर हा कसा आहे बरं, हा फिक्स्ड वेक्टर आहे किंवा याला आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट वेक्टर म्हणू शकतो. मग हा कॉन्स्टंट वेक्टर असल्यामुळं एवढ्या राशीला आपण काय करू, डिफरन्शिएट करू. सो डी अपॉन डी टी इन ब्रॅकेट एल झेड इज इक्वल टू डी अपॉन डी टी. सो आपण डिफरन्शिएट कोणाला करणार, आय डब्ल्यू, करेक्ट. आणि बाहेर काय घेऊ, युनिट वेक्टर के. सो याबद्दल आपण पाहिलेलं आहे की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू टोटल टॉर्क, जो की काय असतो, एक्सटर्नल टॉर्क पाहिलं होतं आपण, कारण इंटरनल टॉर्क तो काय असतो, 0 असतो. आणि जर आपण या संदर्भात जर पाहिलं आपण तर काय होईल बरं, एल झेड संदर्भात डी एल झेड अपॉन डी टी जर घ्यायचा असेल आपल्याला तर त्याची व्हॅल्यूसुद्धा काय येईल, टॉर्क येईल. ओके. आणि युनिट वेक्टर काय घेणार आपण, के. आणि राहिला प्रश्न परपेंडिक्युलरचा, तर डी परपेंडिक्युलर अपॉन डी टी त्याची स्पष्ट व्हॅल्यू आपण किती घेणार, 0 घेणार. ओके. आता एक लक्षात घ्या की यामध्ये जेव्हा आपण डिफरन्शिएट करू लागलो होतो तर काय होतं की डी अपॉन डी टी आपण घेऊ. हा तर पाहिलं परपेंडिक्युलर 0 आहे, म्हणजे एल झेड जो आहे तर आता इथं युनिट वेक्टर केला आपण निग्लेक्ट करू. आणि एल झेडची जी व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती आहे, मोमेंटम काय आहे, आय इंटू ओमेगा, मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट असतं त्यामुळे काय आला, डी डब्ल्यू अपॉन डी टी. आता होतं काय की आय डब्ल्यूला जर आपण डिफरन्शिएट केलेलं इथं, ओके. सो काय होईल बरं, आय डब्ल्यूला जर आपण डिफरन्शिएट केलं याचा अर्थ मोमेंटमला जर डिफरन्शिएट केलं तर ते काय निघतं, या ठिकाणी टॉर्क निघतो. काय निघतो, टॉर्क. आयला आय घेऊ आपण आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय आहे, अल्फा. म्हणजे या अगोदर जे आपण फॉर्म्युला लर्न केला होता की टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा, तो इथं काय झाला, पुन्हा एकदा प्रूफ झाला. आणि फायनली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटममध्ये जर आपण पाहिलं तर एक लक्षात घ्या की आपण पाहिलेलं आहे की डी एल झेड अपॉन डी टी इज इक्वल टू टी के, हा पाहिला आपण है ना. आता मला सांगा या केसमध्ये जर एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल, म्हणजे इफ टॉर्क इज इक्वल टू 0 तर काय व्हायला बरं, डी एल झेड अपॉन डी टी हा सुद्धा काय व्हायला या ठिकाणी 0 व्हायला. मग हे जर 0 आहे याचा अर्थ एल झेड हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि एल झेडची व्हॅल्यू काय आहे, आय ओमेगा, मग ही सुद्धा काय असणार या ठिकाणी, कॉन्स्टंट असणार. तर ही कंडिशन आहे जर एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तर. सो आणि या ठिकाणी आपलं जो चॅप्टर आहे तो आपण इथे एंड करू.